नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. किल्ले सदाशिवगडावर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता. इंद्रजित देशमुखांच्या वाणीने भाविक मंत्रमुग्ध. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड येथील श्री जानाई मंदिर परिसरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि संत तुकाराम महाराजांच्या 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची मोठी उत्साहात सांगता झाली. या सोहळ्यात प्रबोधनकार इंद्रजित देशमुख यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर महाराजांची किमान एक तरी ओवी जीवनात आत्मसात करण्याचे आवाहन केलं. सुर्लीघाट परिसरातील निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली होती. आपल्या रसाळ प्रवचनातून देशमुख यांनी स्पष्ट केलं की अभंग आणि संत वचनांच्या माध्यमातून भागवत धर्माचा विचार समजून घेतल्यास परमार्थाची वाट अत्यंत सुलभ होते. जीवनात एक वाक्यता, एक विचार आणि एक तत्व अंगीकारले तरच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचे कल्याण होईल, असे मौलिक विचार त्यांनी यावेळी मांडले. सप्ताहाच्या कालावधीत पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या जागरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये संगीत, गाथा पारायण, भजन, हरिपाठ आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा मळा फुलला होता. श्रीनिवास डुबल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत आणि आभार प्रदर्शन केलं. भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या या सोहळ्याने संपूर्ण सातारा जिल्हा भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. 5 वाजताचं प्रवचन गाठायला कालपासून कित्येक जणांनी तयारी केली असते, तरी ती येऊ शकलो नाही. लई ताकद लागते. किती ताकद लागते त्या माऊलींच्या काही ओव्या, त्याचा अर्थ आपल्याला